आपण बोलताना आपले शब्द कसे नियंत्रित करू शकतो बरं? उतावळी प्रतिसाद म्हणजेच इम्पल्सिव्ह रिॲक्शन. आपल्या मेंदूचा एक भाग भावनांना पटकन प्रतिसाद देतो. त्यामुळे राग, दुःख, चिडचिड झाली की शब्द पटकन बाहेर पडतात. यावर उपाय काय? तर बोलण्याआधी 5 सेकंद श्वास आत घेऊन हळूच सोडा. त्यामुळे आपल्याला विचारपूर्वक निर्णय घेण्यास मदत होते. विचारांची गाळण प्रक्रिया म्हणजेच कॉग्नेटिव्ह फिल्टर. आपण जे विचार करतो ते लगेच शब्दात येतात. जर विचार न तपासता बोललो तर शब्द दुखावणारे होतात. यावर उपाय, हे बोलल्याने समोरच्याला फायदा होईल की त्रास, हा प्रश्न आपण स्वतःला विचारा. भावनांवर ताबा म्हणजेच इमोशनल रेग्युलेशन. राग, ईर्ष्या किंवा तणावात शब्द जास्त धारदार निघतात. मानसशास्त्र सांगतं की इमोशनल इंटेलिजन्स वाढवल्यास आपण भावनांवर ताबा ठेवू शकतो. यावर उपाय, आपल्या भावना कागदावर लिहा किंवा शांतपणे व्यक्त करा. लगेच बोलून टाकू नका. सजगता म्हणजेच माइंडफुलनेस. मेंदू वर्तमान क्षणात नसेल तर शब्द अनियंत्रित येतात. यावर उपाय, संवाद करताना समोरच्याचं बोलणं पूर्ण ऐका, मध्येच तोडू नका. पॉज, थिंक, स्पीक हा मंत्र वापरा. पॉज म्हणजेच थांबा, 2 सेकंद श्वास घ्या. थिंक म्हणजेच विचारा, माझं हे बोलणं योग्य आहे का? स्पीक म्हणजेच बोला, शांत, स्पष्ट आणि समजून घेऊन. छोटंसं उदाहरण घेऊन आपण समजून घेऊ. कुणीतरी तुमची चूक काढली तर लगेच प्रत्युत्तर द्यायची इच्छा होते. अनियंत्रित शब्द काय असतात? तुला काय माहीत माझ्याबद्दल? आणि नियंत्रित शब्द कुठले असतात? ठीक आहे, मला सांगा मी कसं सुधारू शकतो? पहिल्या उत्तराने नातं बिघडतं आणि दुसऱ्या उत्तराने संबंध सुधारतात. थोडक्यात, बोलण्यापूर्वी विचार करणं आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं हेच शब्द नियंत्रित करण्याचं मानसशास्त्रीय रहस्य आहे.